हॉटेलपेक्षा पण मस्त आली आहे. आज आपण बनवत आहोत टमाटा बटाटा कांदा रस्सा भाजी. त्यासाठी हे बटाटे घेतले, टमाटे घेतले, कांदे घेतले. आता हे बटाटा कट करून घेऊ. सोलायचे नाही बटाटे, मग त्याला पाहिजे तशी चव लागत नाही. पाण्यात टाकू, मग काळे पडणार नाही. कांदा कापायला घेऊ, उभा कापू, आडवा नाही कापायचा, भाजीला ते टेस्टी येत नाही पाहिजे तशी. तर टमाटा कापून घेऊ, त्याला पण असं उभाच कापायचं. आता हे सर्व मिक्स करू. पहिला बटाटा, कांदा आणि टोमॅटो. एक चमचा घरगुती मालवणी मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं. पाणी नाही टाकायचं. पहिला त्याला मिक्स करायचं. हे सर्व एक जीव करायचं. तर तेलामध्ये फक्त हे करायचं, मिक्स करायचं. पाणी नाही टाकायचं बिलकुल. 5 मिनिटं झाकून ठेवू. तर त्याला तेल व्यवस्थित लागून देत. फोडणीला देऊया. आता 4 चमचे तेल घालूया फोडणीसाठी. राई टाकू, 1 चमचा जिरा टाकू, 3-4 कढीपत्त्याची पानं टाकू, हळद टाकू. फोडणी थोडी ढवळून घेऊ. ते आता बटाटा कांदा टमाटा ठेवला त्या फोडणीमध्ये टाकू. हे शिजण्यासाठी पाणी थोडं टाकू, साधा पाणी. हे बघा, हे असं टाकायचं. मग टमाटा बटाटा शिजतील. चवीपुरती मीठ टाकून घेऊ. झाकण ठेवूया, तर शिजून दे चांगलं. जरा बघू बटाटा शिजलं काय. नाही शिजलं अजून. नाही, खोबरं टाकून घेऊ थोडं. परत चांगलं जरा शिजू दे, कारण बटाटा शिजला नाही बिलकुल आहे. झाकण लावून काढून ठेवू. बटाट्याची रस्सा भाजी तयार. मस्त आहे. हॉटेलपेक्षा पण मस्त आली आहे.